तुमची पण कुंभ रास आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा संदेश अजिबात चुकू नका, कारण 23 जुलै हा दिवस तुमच्यासाठी एक असा संकेत घेऊन आलेला आहे ज्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात एक विचित्र प्रकारचा तणाव जाणवत आहे का? घरात सगळं ठीक असूनही मनात अस्तव्यस्त आहे का? तुमच्या अगदी जवळची व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर गेल्यासारखी वाटते का? तुमच्या संसारात विनाकारण गैरसमज निर्माण होत आहे का? तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा की कोणापासून सावध राहावं हे कळत नाहीये का? जर यापैकी एखादी जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर हा संदेश तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. कारण 23 जुलैच्या या दिवसाच्या संकेतानुसार तुमच्या आयुष्यातील एखादी लपलेली गोष्ट हळूहळू समोर येण्याची शक्यता आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्या संसारात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याने तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याने तुमच्या नात्यातील कोणत्या गोष्टीसाठी कुमकुमत करण्यासाठी तुमच्या कानावर काहीतरी चुकीचं घेतलं, त्या व्यक्तीची चाल आता उलटी पडण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीची चाल आता उलटी पडण्याची शक्यता आहे. हो कुंभ राशीच्या मंडळींनो, ज्यांनी तुमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा विचार केला, ज्यांनी हा डाव उघड होण्याची वेळ जवळ आली, पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. तुमच्या विरोधात असलेली ती व्यक्ती तुमच्यापासून खूप दूरची असेल असं नाही. कदाचित ती व्यक्ती तुमच्या ओळखीतील असू शकते, कदाचित तुमच्या जवळच्या वर्तुळातील असू शकते, किंवा कदाचित अशी व्यक्ती असू शकते जिच्यावर तुम्ही आजपर्यंत पूर्ण विश्वास ठेवला आहे. आणि म्हणूनच कुंभ राशीच्या मंडळींनो, 23 जुलैला कोणत्याही व्यक्तीवर लगेच संशय घेऊ नका, कारण हा संदेश कोणावर आरोप करण्यासाठी नाही, हा संदेश सावध राहण्याचा आणि संकेत देण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करत असेल, तर तुमच्या घरातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात संशय निर्माण करत असेल, तर अशा परिस्थितीत थोडं थांबून विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी कधी शत्रू तुमच्या समोर उभा राहून तुमच्याशी भांडत नाही, तो तुमच्या नात्यामध्ये गैरसमजाचं बीज पेरतो आणि ते बीज हळूहळू वाढतं. आणि आज एक छोटा गैरसमज, उद्या एखादं मोठं भांडण, आणि नंतर दोन जवळच्या व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण करतो. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी 23 जुलैचा सर्वात मोठा संदेश हाच आहे. तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलल्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या माणसाशी एकदा मनापासून बोला. ही गोष्ट तुमचा संसार वाचवू शकते, कारण तुमच्या संसाराला बाहेरचा माणूस तेव्हा तोडू शकतो जेव्हा तुम्हाला विश्वास नसतो. म्हणून जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल शंका निर्माण झाली असेल तर लगेच निर्णय घेऊ नका. आधी सत्य जाणून घ्या आणि मगच कोणताही निष्कर्ष पर्याय पोहोचतो. कुंभ राशीच्या मंडळींनो, 23 जुलैच्या या काळात तुमच्यासाठी दोन मोठ्या परीक्षा घेऊ शकतात. पहिली परीक्षा असेल तुमच्या संयमाची आणि दुसरी परीक्षा असेल तुमच्या नात्यावरील विश्वासाची. कदाचित एखादी तुमची बातमी तुमच्या कानावर पडेल, कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगेल, कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट अचानक समजेल आणि त्या क्षणी तुम्हाला मनात एक विचार येईल, हे खरं आहे. या क्षणी तुम्ही घाई केली तर परिस्थिती बिघडू शकते, पण तुम्ही शांत राहिला तर सत्य लपतं. आणि आपल्या माणसाची मन मोकळेपणाने बोललात तर एखादी कदाचित जाणवेल. इतके दिवस तुम्हाला जे काही सांगितलं जात होतं त्यामध्ये पूर्ण सत्य नव्हतं, आणि इथे शत्रूची चाल उलटी पडण्याची सुरुवात होऊ शकते. कारण खोटं कितीही मोठं असलं तरी ते कायम टिकत नाही. सत्याला वेळ लागू शकतो, पण सत्य समोर येतच. कुंभ राशीच्या मंडळीनं, तुम्ही गेल्या काही काळात खूप काही सहन केलं असेल. काही लोकांनी तुमची किंमत समजून घेतली नसेल, काहींनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, आणि काही लोकांनी तुमच्या शांत स्वभावाला तुमची कमजोरी समजण्याची चूक केली असेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. तुम्ही ज्या गोष्टीकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं त्या गोष्टी आता तुमच्या लक्षात येऊ शकतात. ज्यांनी तुमच्याशी गोड बोलून तुमच्या मागे वेगळं काही केलं त्यांचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं. आणि म्हणूनच आजचा संदेश तुम्हाला एक सांगतो, सावध राहा पण घाबरू नका. कारण
सावध राहणं म्हणजे प्रत्येकावर संशय घेणं नाही. सावध राहणं म्हणजे योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवणं आणि चुकीच्या व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवणं. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला खरं वाटत असेल की तुमच्या संसारात किंवा कुटुंबात कोणीतरी गैरसमज निर्माण करत असेल तर आजपासून एक गोष्ट ठरवा. तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला सांगायची नाही. तुमच्या नातीमधील प्रत्येक सगळ्यांसमोर मांडायची नाही. कारण तुमच्या घरातली गोष्ट जितक्या जास्त लोकांना माहीत असेल तितकं जास्त लोकांना तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. म्हणून 23 जुलै तुमच्या संसारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मानसिक शांततेसाठी एक छोटा निर्णय आहे. माझ्या नात्यात निर्णय आणि माझ्या जोडीदार तेच तिसऱ्या व्यक्तीला बोलणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, पुढे व्हिडिओमध्ये आपण आणखीन खोलवर जाणार आहोत. कारण तुमच्या आयुष्यात जो फक्त गैरसमज निर्माण आहे तो कोणत्या प्रकारचा असू शकतो, त्याचं कोणतं चिन्ह तुम्हाला ओळखता येईल, त्या संसारात कोणत्या गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, शत्रूची चाल उलटी पडण्याचा तो नेमका कोणता संकेत असू शकतो, हे आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुमची कुंभ रास असेल, तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, प्रेम आणि विश्वास कायम राहायचं असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा संसार तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा तुमचा विश्वास मोठा असू द्या. कारण नातं मजबूत असेल तर बाहेरची कोणतीही व्यक्ती सहजपणे ते तोडू शकत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या मुद्द्यावर येणार आहोत ज्याची तुम्हाला कदाचित सर्वात जास्त उत्सुकता आहे. तुमच्या संसारात किंवा तुमच्या नात्यात अडथळा निर्माण करणारी व्यक्ती नेमकी कोण असू शकते. पण लक्षात ठेवा, इथे आपण कोणत्याही एका व्यक्तीचं नाव घेणार नाही. कारण प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. पण 23 जुलै ह्या संकेतामध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते. तुमच्या आयुष्यातील समस्या बाहेरून येण्यापेक्षा जवळच्या व्यक्ती बोलल्यामुळे वाढल्या जातात. कदाचित तुमच्याशी एखादी व्यक्ती खूप प्रेमाने बोलत असेल, तुमची काळजी घेत असेल, तुमच्या संसाराची चिंता दाखवत असेल, पण त्या व्यक्तीला बोलण्यामुळे तुमच्या मनात तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण होत असेल तर थांबा. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही व्यक्ती खरं माझं भलं पाहते की माझ्या मनात संशय निर्माण करते? कारण तुमच्या संसाराला तोडण्यासाठी नेहमी मोठा कट लागत नाही. कधी कधी एक छोटं खोटं पुरेसं असतं आणि त्यातून निर्माण झालेली एक मोठा गैरसमज. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही स्वभावाने अनेकदा मनातल्या गोष्टी मनात ठेवता. त्यामुळे एखादी गोष्ट आवडली नाही तर तुम्ही लगेच व्यक्त करत नाही. तुम्ही शांत राहा, विचार करा आणि अनेकदा समोरच्याला संधी द्या. पण तुमच्या या शांत स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात. तुम्ही शांत आहात म्हणून तुम्हाला काही समजत नाही, पण असं समजत नाही. कारण कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही उशिरा प्रतिक्रिया देत आहे, पण एकदा सत्य समजलं की सगळं बदलून टाकता. आणि 23 जुलै आसपास कधी एखादी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जिथे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खरा हेतू जाणवू शकतो. कदाचित तुम्हाला एखादा जुना प्रसंग आठवेल, कदाचित एखाद्या व्यक्तीने पूर्ण सांगितलेली गोष्ट आणि आता सांगत असलेली गोष्ट यामध्ये फरक जाणवल. कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीकडे समजेल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल आपण इतके दिवस चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवत होतो. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, हा क्षण तुमच्यासाठी भावनिक असू शकतो. तुम्हाला राग येईल, मन दुखेल, कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास होतो, त्या विश्वासाला धक्का बसण्यासारखं वाटेल. पण इथे तुमची खरी परीक्षा आहे. जर त्या क्षणी रागाच्या भरात निर्णय घेतला तर तुमच्या विरोधात आलेल्या व्यक्तीचा डाव यशस्वी होऊ शकतो. शत्रूची चाल उलटी पडण्यासाठी सुरुवात होईल. कारण तुमच्यातला गैरसमज दूर झाला की तुमच्या विरोधात असलेल्या व्यक्तीचा सर्वात मोठी ताकद संपते. कोणी काय सांगितलं म्हणून लगे विश्वास ठेवू नका, गैरसमज वाढू देऊ नका. कारण जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरुद्ध तुमचं मत बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या नात्यातील छोट्या छोट्या चुका मोठ्या करून सांगत असेल. तुम्हाला अजूनही हे कळत नाही का? जी तुमच्यावर इतका विश्वास का ठेवते, तुमच्यापासून काहीतरी लपवलं जातं. सत्याच्या माथ्यावर उभा राहा. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील हा काळ तुम्हाला एक मोठा धडा देऊ शकतो. तुमचा संसार दुसऱ्यांवर बोलण्यावर नाही तर तुमच्या दोघांच्या विश्वासावर टिकतो. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील हा क्षण तुम्हाला एक मोठी गोष्ट शिकवण्यासाठी आलेला आहे.
कोण तुमच्या सोबत आहे, कोण फक्त तुमच्या आयुष्यातील परिस्थितीचा फायदा घेत आहे. 23 जुलै तुमच्या संसारात कोणता मोठा संकेत मिळू शकतो, कोणती गोष्ट अचानक तुमच्या समोर येऊ शकते, शत्रूचा डाव नेमका कोणत्या क्षणी उघड होऊ शकतो. ज्यांनी तुमच्या संसारात आग लावण्याचा प्रयत्न केला त्यांचाच डाव तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या उलटी पालटी केला. शांत राहा, सावध राहा आणि आपल्याला माणसावर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे संपूर्ण भविष्यातील सर्वात महत्त्वाचा संकेत समोर येतो. 23 जुलै ही तारीख तुमच्यासाठी साधी तारीख नाही, कारण या दिवसात आसपास तुमच्या मनात अनेक दिवसापासून असलेल्या एक प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मनात काही दिवसापासून एक प्रश्न असेल, माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तीमध्ये एवढा दुरावा निर्माण का झाला? आमच्या गैरसमज निर्माण करण्यामागे कोणता हात आहे? कोणी आमच्या नात्याला हस्तक्षेप करत आहे? जर तुमच्या मनात असे प्रश्न असतील, 23 जुलैला आसपास एखादी घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. कदाचित एखादी व्यक्ती स्वतःहून अशी गोष्ट बोलेल जी तिने अधिक सांगितली नव्हती. कदाचित एखादा जुना विषय पुन्हा तुमच्या समोर येईल. कदाचित एखादा संभाषण तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याला विरोधक भासेल आणि त्या क्षणी तुम्ही मनात एक विचार कराल, म्हणजे इतके दिवस जे काही घडत होतं त्यामागे हे कारण होतं का? कुंभ राशीच्या जातकांनो, इथे सावध राहा, कारण सत्य समोर येत असताना भावनिक आणि स्वाभाविक आहे, पण तुम्ही त्या क्षणी जर रागाच्या भरात एखादा निर्णय घेतला तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. म्हणून 23 जुलैला मोठा संकेत सोडू नका. सत्य समोर आलं तरी संयम सोडू नका, कारण तुमचा खरा विजय फक्त शत्रूचा डाव उघड करणारा नाही, तर तुमचा खरा विजय आहे तुमचा संसार वाचवण्यात. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर ती व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध राहा. मंडळी, तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं याचा अंदाज येऊ शकतो. तुम्ही शांत राहिला तरी समोरच्या चुका स्वतः समोर येऊ शकतात. मंडळी, तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये कोण गैरसमज निर्माण करतं, हा प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला पुढचा भाग स्पष्ट दिसू शकतो, किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव वारंवार तुमच्या संभाषणातून येत असेल. तुमच्या नात्यात संवाद वाढवण्यासाठी गरज आहे, कारण काही वेळा माणूस बाहेरची समस्या निर्माण करतो आणि आपला संवाद स्वभाव आणि मोठा. म्हणून 23 जुलै जर तुमच्या मनात काही संवाद असेल तर ते मनात ठेवू नका. आणि समोर म्हणायचं गेलं तर ज्याला तुम्ही शत्रूचा डाव समजत होता त्यामागे काही गैरसमज असू शकतात. जर तुमच्यामधील मजबूत संवाद सर्वात मोठा प्रभाव ठरू शकतो, तर 23 जुलैला तुमच्या संसारासाठी एक महत्त्वाचा निर्णय घ्या. कोणाच्याही बोलण्यावर तुमच्या मनाला दूर करू नका आणि कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यात मालक बनवू नका. ज्यांनी तुमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यांना कदाचित वाटत असेल तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, पण तुमचा संसार नेमका कोणता मोठा बदल येऊ शकतो. शत्रूचा डाव उघड झाल्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही कोणती एक चूक अजिबात करू नका. तुमच्या संसाराला वाईट नजर, गैरसमज आणि नकारात्मकतेपासून वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्याला घाबरून चालणार नाही, गैरसमजाला जागा देऊन चालणार नाही आणि तुमच्या नात्याला विश्वास कोणतीही तिसरी व्यक्तीपेक्षा मोठा ठेवा. तर मंडळी, आता आपण कुंभ राशीच्या मंडळीनं संपूर्ण दिवसातील एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, कारण आतापर्यंत आपण शत्रूचा डाव कसा आहे, गैरसमज निर्माण कसे होतात, 23 जुलै सत्याचा एखादा धागा तुमच्या समोर कसा येऊ शकतो हे पाहणार आहोत. पण आता प्रश्न आहे, जर खरं तुमच्या विरोधात कोण काय करत असेल, पुढे काय होणार? कुंभ राशीच्या मंडळींनो, 23 जुलैला आसपास एखाद्या परिस्थितीमध्ये अचानक बदल जाणवू शकतो. ज्याच्याशी तुमचं काही दिवसापासून मतभेद होतं त्या व्यक्तीशी अचानक संवाद होऊ शकतो, किंवा एखाद्या छोट्या प्रसंगात तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत मिळू शकतो. समस्या कदाचित तुम्हाला वाटत होती त्यापेक्षा वेगळी आहे. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीवर रागवला आहात ती व्यक्ती एखाद्या गैरसमजाचा बळी ठरत असेल. सत्य समोर आलं तरी लगे कोणावर बोट ठेवू नका. संपूर्ण परिस्थिती समजून घ्या, कारण अर्धवट सत्य कधी कधी पूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असतं. लक्षात ठेवा, जर कोणी तुमच्या संसारात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या मंडळी त्यांच्याकडे विश्वास ठेवा, कारण विश्वास गेला की संवाद थांबतो, संवाद थांबला की गैरसमज वाढतो आणि गैरसमज वाढले की नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून 23 जुलैला तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय
तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला, तुमच्या मनातली भीती सांगा, तुमच्या मनातला राग सांगा, कारण आरोपी समोरचा बचाव करू शकतो पण शांत स्वभावामुळे सत्य बाहेर येऊ शकतं. या काळात तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कोणासमोर बोलत आहात याकडे विशेष लक्ष द्या. पण काही लोक तुमच्या दुःखात उपयोग करून तुमच्या नात्यात आणखी गैरसमज फायदा करतात. तुमच्या संसारातील भांडण, आर्थिक अडचणी, तुमच्या जोडीदारासोबत द्वेष, सगळ्यांसमोर जगण्याची गरज. तुमच्या घराचा दरवाजा प्रत्येकासाठी उघडा आहे. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण का आहेत? मी इतके दिवस यावर विश्वास ठेवला. कदाचित तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, कदाचित तुम्हाला राग सुद्धा येईल. हा संसार वाचवण्यात, तुमचा विजय बदल घेण्यास. ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांच्यासारखं बनू नका. ज्यांनी तुमच्या विरुद्ध खोटं बोललं त्यांच्या विरुद्ध खोटं बोलू नका. प्रत्येक सत्याला तुमची ताकद बनवा. कुंभ राशीच्या जातकांनो, 23 जुलै आसपास तुमच्या आयुष्यातील एक असा प्रसंग आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात मोठा मार्ग मिळेल. तुम्ही पुढे काय करणार? तुमच्या संसारात पुन्हा प्रेम, विश्वास कसा वाढवणार? नकारात्मक लोकांपासून स्वतःला कसं दूर ठेवणार? 23 जुलै या काळात कोणत्या छोट्या आध्यात्मिक उपाय तुमच्या मनाला शांतता देऊ ठेवते? आता आपण आलो आहे पूर्ण संदेशवर, अशा टप्प्यावर जिथे तुमच्या पुढच्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट दिसत आहे. काही लोकांचे टोमणे, काही लोकांचे गैरसमज, काही खोटे आरोप आणि कदाचित आपल्या माणसाकडून मिळालेला दुरावा, या सगळ्या तुमच्या मनाला खूप त्रास झाला असेल. कधी कधी तुम्हाला असंही वाटत असेल, मी नेमकं काय करतो? माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत? मी कुंभ राशीच्या मंडळीनं, 23 जुलै हा संदेश तुमची एक गोष्ट सांगतं की तुम्ही जे सहन केलं ते हळूहळू होण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील गैरसमज कमी होऊ शकतात. तुमच्या संसारातील ताण कमी होऊ शकतो. भूतकाळात पुन्हा उकरून काढावं असं वाटतं, पण सत्य समोर आल्यानंतर जुन्या जखमा भरून काढण्याची वेळ गेली आहे. विश्वास परत मिळवण्यासाठी वेळ लागतो. तुम्ही लगेच सगळं पूर्वीसारखं होईल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण आता परिस्थिती बदलेल. हीच त्यासाठी सकारात्मक सुरुवात असू शकते. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील नकारात्मक माणसं ओळखा. आणि मंडळी, आता आपण तुम्हाला एक साधा उपाय सांगणार आहे. 23 जुलै सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसा, डोळे बंद करा, काही क्षण शांत बसा आणि मनात श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील सर्व गैरसमज दूर करा. माझ्या संसारात प्रेम, विश्वास, शांतता कायम राहू द्या. माझ्या कुटुंबाला नकारात्मक विचारापासून दूर ठेवा आणि मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. मला माझा संसार वाचवण्याचा आहे, माझा अहंकार जिंकवण्याचा आहे. कारण कधी कधी नात्यात दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात. जर तुमचं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर काही वेळा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. याचा अर्थ स्वतःला अपमान सहन करायचा असत नाही. याचा अर्थ एवढा, जिथे संवादाने प्रश्न सुटतो तिथे हट्टाने प्रश्न वाढवू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता या भागातील सर्वात मोठा संदेश ज्यांनी ऐकला, संसारात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न. प्रत्येक समस्या कायमची नसते, प्रत्येक गैरसमज कायमचा नसतो. मंडळी, आता आपण पुढच्या आणि अंतिम भागात पाहणार आहोत. 23 जुलैच्या या संपूर्ण संदेशाचा शेवट आणि सर्वात मोठा संकेत. शत्रूची चाल उलटी पडल्यावर तुमच्या आयुष्यात कोणता बदल होऊ शकतो? तुमच्या संसारात प्रेम आणि विश्वास कसा वाढू शकतो? आणि शेवट, कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अतिशय खास संदेश जो तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल. तोपर्यंत एक लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुमचा संसार कमजोर नाही आणि तुमचं नातं दुसऱ्यांच्या बोलण्यापेक्षा काही मोठं आहे. ज्यांनी तुमच्यावर दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना तुमच्या एकतेने उत्तर द्या. ज्यांनी तुमच्या मनाला भीती निर्माण केली त्यांनी तुमच्या विश्वासाचं उत्तर द्या. आणि त्या तुमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा विचार केला त्यांना काही उत्तर देण्याची गरज नाही, कारण तुमचं सुखी संसारात त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या संपूर्ण संदेशाबद्दल शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आता आपण पाहिलं तुमच्या आयुष्यात गैरसमज कसा निर्माण होतात, तुमच्या संसाराला तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कसा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शांत राहून, संयम ठेवून, सातत्याची साथ देऊन परिस्थितीवर मात कशी करू शकता. पण आता शेवटी तुम्हाला एक अतिशय साधा आणि श्रद्धेने सांगण्यासारखा उपाय सांगणार आहे. हा उपाय कोणताही चमत्कारी हमी म्हणून नाही, तर माणसातील नकारात्मक कमी करण्यासाठी, घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आणि मनाला शांतता मिळवण्यासाठी श्रद्धेने करा.
23 जुलैचा खास आध्यात्मिक उपाय. 23 जुलै सकाळी संध्याकाळी शांतपणे देवासमोर बसा. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर एक दिवा लावा. डोळे बंद करा आणि काही क्षण शांत बसा आणि मनात भीती आणि चिंता थोड्या वेळासारख्या बाजूला ठेवा. श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील सर्व गैरसमज दूर होऊ दे. माझ्या कुटुंबावर प्रेम, विश्वास आणि शांतता नांदो. माझ्या संसाराला कोणत्याही नकारात्मकतेची बाधा होऊ नये आणि योग्य गोष्टी, योग्य चुकीची व्यक्ती ओळखण्याची बुद्धी द्या. माझ्या मनातील भीती दूर आणि योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असा जप करा. तुम्हाला जसं सोयीक वाटेल तसं नामस्मरण करा आणि शेवटी एकच संकल्पना करा, मी कोणाच्याही चुकीच्या बोलण्याकडे माझ्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करून देणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा संकल्पना तुमच्यासाठी एक नुकसान नाही, तर आपण त्याला आपल्या मनातील किती जागा देतो हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणून ज्यांनी तुमच्या विरोधात काही केलं असेल त्यांच्याबद्दल सतत विचार करत राहा. मंडळी, तुमची प्रिय व्यक्तींना, तुमचा हा भविष्याला, तुमच्या स्वतःच्या प्रगतीला, कारण तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा विजय कोणाचा प्रभाव आहे. ज्यांनी तुमचा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना तुमचा विश्वास मोडला, त्यांनी तुमच्या मनात भीती, त्यांच्यासाठी तुमची श्रद्धा मोठी ठेवा आणि तुमचा संसार उद्ध्वस्त करण्याचा विचार केला, त्यांना तुमची सुखी संसाराचं उत्तर द्या. कुंभ राशीच्या माझ्या सर्व बांधवांनो, बहिणींनो, जर तुम्हाला मनाला हा संदेश भावला असेल, तुम्हाला हा सकारात्मक ऊर्जा व्हिडिओतून मिळाली असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि असे व्हिडिओ तुमच्या एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. घाबरू नका, गैरसमज जागा देऊ नका, सातत्य साथ सोडू नका आणि अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आणि अचूक माहितीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच अचूक राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. घाबरू नका, गैरसमजाला जागा देऊ नका, सातत्याची साथ सोडू नका आणि तुमच्या नात्यामध्ये विश्वास जपा. तुमचं कुटुंब, तुमचं स्वतःचं आयुष्य हे सकारात्मक गोष्टीकडे वळून तुमचं स्वामींचरणी हीच प्रार्थना आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वस्त खा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.